22 वर्षानंतर नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थी हे पुन्हा आपल्या बेंचवर बसले। विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच मोठ्या थाटात नूतन मराठी महाविद्यालयामध्ये संपन्न झालाय। नव्या रूपातील तीच शाळा, तेच बेंच, तेच वातावरण, तेच मित्रमैत्रिणी अशा रूपात 22 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले। निमित्त होते माजी विद्यार्थी मेळावा म्हणजेच गेट टुगेदरचे। इतिहास प्रसिद्ध असलेल्या आष्टी तालुका मोहोळ येथील नूतन विद्यालयातील 2002-2003च्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा नूतन विद्यालयात पार पडला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक अण्णासाहेब भालशंकर हे होते। मेळाव्याच्या प्रसंगी प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर वसेकर, निवृत्त शिक्षक BR नलावडे, सुरेश चव्हाण, शाळेचे पर्यवेक्षक धैर्यशील पवार, शाळेचे वरिष्ठ लिपिक नितीन पंढरे, त्याचप्रमाणे सेवक गौतम कांबळे, साधुबुवा वाघमोडे, निवृत्त ग्रंथपाल लालू आवणे, लिपिक संतोष दुर्गे तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये पुणे येथील कार्डिओलॉजिस्ट आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर काकासाहेब भोसले, पुणे येथील अधीक्षक अभियंता सुहास गायकवाड, TCS अभियंता लक्ष्मण व्यवहारे पुणे, शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथील प्राध्यापक स्वप्नील गुंड, MQR फार्माचे व्यवस्थापक कृष्णा सुळे, पुणे येथील फायनान्स ऑफिसर राजेश अंदरकर, माजी विद्यार्थिनी सोनाली पाटील, प्रियांका चव्हाण, प्राध्यापका अश्विनी आढवळकर, निलेश गुंड यांच्यासह 90 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। या प्रसंगी तत्कालीन शिक्षक तसेच उपस्थित सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शालेय आवारात मिरवणूक काढली। माजी शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच मार्गदर्शक शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या। माजी विद्यार्थी मेळाव्याचे प्रास्ताविक पूनम एडके यांनी केले, सूत्रसंचालन कृष्णा सुळे यांनी केले। शाळेला देखील भेट देण्यात आली। कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला। मेळाव्याचे आयोजन निलेश गुंड, लक्ष्मण व्यवहारे, कृष्णा सुळे, सोनाली पाटील, महादेव भोसले आदींनी केले। शेवटी स्वप्नील गुंड यांनी सर्वांचे आभार मानले।